देवा, खूप दिवसांनंतर आपलं हे ध्यानस्थ रूप पाहिलं. कैलासाचे स्मरण झाले देवा. देवा, ह्यावेळी इथे येण्याचे कारण वेगळे आहे. आपण देवेंद्रांना जेजुरी गडावर आमंत्रण दिले. ते ह्या न त्या कारणाने येत राहिले. आता तर त्यांच्यात आणि बाणाईमध्ये एकोपा झाला आहे. परंतु असं व्हायला नको की ते हस्तक्षेप करत राहतील आणि आपण केवळ पाहत राहू. पण प्रधानजी, त्यांनी तसे काही केले आहे का? देवा, असं काय करता आहात? देवेंद्रांनी स्वतः अक्षय करंडा बाणाईला दिला. त्यामुळे काय घडले हे आपण स्वतः पाहिले. बाणाई तुम्हाला हवं तेव्हा पाहू शकते, तुमच्याशी हवं तेव्हा बोलू शकते. हा हस्तक्षेप नाही का? लक्ष्मी देवी, तुम्हाला काय वाटते? हे म्हणताहेत ते योग्यच आहे, परंतु देवेंद्र असं म्हणू शकतात की त्यांनी जे काही केलं ते एक पिता म्हणून केलं. परंतु आज त्यांनी कल्पवृक्षाकडून बाणाईला दिव्य वस्तू दिली. उद्या त्यांचं धाडस वाढेल, ते आणखी काहीतरी करतील. मग माधवा, आपण आता काय करावे असे तुम्हाला वाटते? देवा, आपण त्यांना योग्य वेळी समज देऊन थांबवावं असं मला वाटतं. प्रधानजी, मला असे वाटते की इंद्रदेवांना अजून एक संधी द्यावी. पण जर तुम्हाला असे वाटते की विलंब होतो आहे, तर आपण त्यांना बोलवूया. देवा, तुम्ही खरोखरच भोळे आहात. सांब सदाशिव आहात. तुम्ही सगळ्यांनाच क्षमा करत जाता. परंतु जेव्हा परिस्थिती बिकट होते तेव्हा त्याचा तुम्हालाच त्रास होतो. अहो, श्री खंडेराय म्हणतायत ना, मग आपण देवेंद्रांना इथे बोलावून घेण्याचा आग्रह नको करायला. देवा, सत्य समजावून सांगण्यासाठी देवेंद्र तुम्हाला आग्रह नाही करणार. परंतु बाणाईला सत्य समजावं म्हणून आम्ही कोण आहोत हे ह्या न त्या मार्गाने ते तिला सांगणारच.